आम्ही कोणाला घाबरवण्यासाठी युती केलेली नाहीये. आम्ही कोणाचं काही हिसकावून घेण्यासाठी युती केलेली नाहीये. पण आमच्याच घरामध्ये येऊन जे दादागिरी करतायत त्यांच्या विरुद्ध आम्ही आवाज नाही उठवायचा तर काय लेंड्या टाकायच्या? आणि मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो परराज्यात जाऊन यांचे जे पोपटलाल आहेत त्यांच्यासारखा दादागिरी करतोय. एक माणूस दाखवा, उभा चिरून टाकतील त्याला. पण मराठी माणसाला जो एक काही दुहीचा शाप आहे हे शिवतीर्थ आहे. आज आपण शपथ घेतली पाहिजे की त्या दुहीच्या शापाला सुद्धा आपण कायमचं गाडून टाकू. शिवरायाच्या साक्षीने शपथ घेतली पाहिजे. नाहीतर औरंगजेबाचं ते वाक्य शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं ना की या पहाडी मुलखात पराक्रम मुळामध्ये शिकवावंच लागत नाही. हे मराठे या पहाडी मुलखात तमाम दुनियेला भारी आहेत, यांना पराक्रम शिकवावं लागत नाही. पण दुहीचं बीज इकडे खडकावर जरी भिरकावलं तरी एवढं रुजतं फोफावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं. हा दुहीचा शाप गाडून टाकायचा आहे. आणि भारतीय जनता पक्ष मला कालच्या मुलाखतीत प्रश्न विचारला, तुम्ही वडिलांकडनं काय शिकलात? म्हटलं मी वडिलांकडनं त्याने जे त्यांच्या वडिलांनी शिकवलेलं तेच मी शिकलोय. म्हणजे काय? म्हटलं ढोंगावरती लाथ मार. मी ढोंगावरती लाथ मारतोय, भाजपच्या ढोंगावरती लाथ मारतोय. शब्द नीट ऐका, ढोंगावरती. कारण भाजपचं हे ढोंग आहे, भाजपचं हिंदुत्व हे ढोंग आहे, भाजपचं देशप्रेम हे ढोंग आहे. त्या काश्मीरमध्ये पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर अनेक माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला. त्या सिंदूरची यात्रा. बरं हल्ला कोणी केला? पाकिस्तान. मग ऑपरेशन सिंदूर. आणि थोडे दिवस गेल्यानंतर जो पाकिस्तान आपल्या देशामध्ये अतिरेकी घुसवतोय त्या पाकिस्तान बरोबर निर्लज्जपणे क्रिकेट खेळायला या शहांची चिरंजी पुढे. हे यांचं देशप्रेम. राज तू जे सांगितलं अकोटमध्ये MIM बरोबर युती, अंबरनाथ मध्ये, म्हणजे तिकडे तर कमाल झाली. उद्धव ठाकरेंनी जर काँग्रेस बरोबर आघाडी केली तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग देवेंद्र फडणवीस अंबरनाथ मध्ये तुमचं काय असं होतं की जे तुम्ही सोडू शकलात? काय सोडलं तुम्ही? बरं मोदींच्या घरी लहान असताना ईदच्या दिवशी आजूबाजूच्या मुस्लिम कुटुंबियांकडनं जेवण यायचं, चांगली गोष्ट आहे. सौगाते मोदी तुम्ही वाटणार. पण आम्ही जरा कुठे काय खुट केलं, आम्ही जर अमर शेखची आठवण काढली तर आम्ही हिंदुत्व सोडलं. काँग्रेस बरोबर हात मिळवला, आम्ही हिंदुत्व सोडलं. म्हणजे भाजप काय करतंय ते अमर प्रेम, आणि आम्ही केलं तर लव जिहाद. हे ढोंग आहे. आणि काल मी संभाजीनगरला गेलो होतो. मला हिंदू मुस्लिम किंवा या जातीपातीच्या राजकारणात ही निवडणूक न्यायची नाहीये. माझं आज सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दुसरं एक आव्हान आहे की तुम्ही आज माझ्या व्यासपीठावरती या, आपण दोघं मिळून, माझी पण गरज नाही पाहिजे, आदित्यला सांगतो मुद्द्याचं बोला. हे म्हणे शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, मराठी माणसासाठी काय केलं. मी विचारलं कोण विचारते हे? नाही सगळे मिंदे फिंदे एसनशी गट बिसनशी गट जे आहेत ना ते. म्हटलं या लोकांना महापालिका दाखवली ती शिवसेनेने दाखवलेली आहे. विधानसभेमध्ये पोहोचले, मंत्री झाले. या गद्दाराला मंत्री करण्याचं पाप हे मी केलं. हे अभिमानाने नाही, शर्मेने सांगावं लागते मला. पण जर का शिवसेना नसती तर ही विचारणारी माणसं आहेत, ही सगळी गद्दार, ही तर काय खान नाही येत नाही, मराठीच आहेत ना. कोणत्या तोंडाने तुम्ही आमच्या अंगावरती येत आहे? शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं ही पुस्तिका घेऊनच आलेलो आहे आम्ही. शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, पुस्तिका छोटी आहे पण कामं मोठी आहेत.